नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाच्या बॅगेत जेव्हा सुरा सापडणार आहे अश्विनला, तेव्हा मालिकेत नवीन काय वळण येणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की आता जेव्हा सायली घरात येते तेव्हा सायलीला कल्पना विचारते की तू तर मला जाताना म्हणाली होतीस की येताना तू अर्जुनला सोबत घेऊन येणार आहेस, मग आता काय झालं? अर्जुन कुठे आहे? असं बोलून आता इकडे मात्र कल्पना व्याकुळ झालेली असते. कल्पना व्याकुळ होते तेच आता सायली कल्पनाला सांगू लागते की मी आणि त्याचबरोबर चैतन्य भाऊजी आणि रविराज काकांनी यांना सोडवायचा बराच प्रयत्न केला, पण तुम्हाला सांगते की यांनीच मुळात बेल घ्यायला नकार दिला आहे. त्यावर मात्र प्रताप म्हणतात की असं का केले? अर्जुनने आता किती दिवस असा कितपत त्या पोलीस स्टेशनमध्ये पडणार आहे? त्यावर मात्र आता सायली म्हणते, पण त्यांनी जे काही केलं ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला त्यांचा अभिमान वाटतो. सायलीने असं म्हटल्यावर कल्पना सायलीकडे पाहतच राहते. तर सायली आता कल्पनाला सांगत असते की आई, तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका. मला अभिमान याचसाठी वाटतोय कारण आहे ना की मी त्यांना आज बघितलं. कारण या सख्यात मला सांगा, यांची चूक आहे का? तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलाने हे सगळं केलं आहे? कल्पना म्हणते की सायली, तू हे सगळं काय बोलतेस? मी असा विचार सुद्धा करू शकत नाही. माझा अर्जुन आहे ना, साधी मच्छर काय मुंगीही मारत नाही, आणि त्यात माणसाला मारून टाकायचं काय राहिलं नाही. माझा अर्जुन असं करणं शक्यच नाही, असेही कल्पना म्हणत असते. त्यावर सायली म्हणते, मग तेच तर मी तुम्हाला सांगायला बघते. म्हणजे यांनी सरळ सांगितले की जर मी बेलवर सुटलो तर या सगळ्यामध्ये असं दाखवण्यात येईल की यांनीच खून केलेला आहे, म्हणून हा बेलवर सुटून तुर्तास बाहेर आलाय. पण हे ना खरंच एकदम सच्च्या मनाचे आहे. त्यांनी हे सगळं काही केलेलंच नाहीये आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यातून बाहेर पडायला नकार दिलाय. ते म्हणाले की मी जेलमध्ये राहूनच स्वतःची सुटका स्वतः करणार आहे आणि मी स्वतः लढणार आहे. माझी ही केस असं देखील त्यांनी सांगितलंय. उलट आपण त्यांच्या या सगळ्या गोष्टीला पाठिंबा द्यायला हवा, कारण असं कोणीही करत नाही. सध्या तरी आपण बघतो, गुन्हा जरी केलेला नसला तरी ते बाहेर येऊ पाहतात. पण आता यांनी स्वतःचा स्वाभिमान जपलेला आहे, कारण या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्याच नाहीयेत, तर त्यामध्ये त्यांना का अडकवायचं? त्यामुळेच त्यांनी हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं आहे आणि आमच्या त्या सगळ्याला सपोर्ट आहे. रविराज काकाही आता प्रतिमाला समजवत असतात, पण दुसरीकडे मात्र आता प्रियाही खूपच जास्त रूममध्ये जाऊन हसत असते, कारण तिला माहिती आहे की काही झालं तरी अर्जुन काही सुटणार नाहीये, कारण तिने स्वतः जो काही खून केला आहे त्याचे पुरावे पूर्णतः नष्ट केलेत आणि त्यामुळेच तिला स्वतःचा खूप जास्त अभिमान वाटत असतो. तिला असं वाटत असतं की या सगळ्यात आहे ना मला एक मोठा अवॉर्डही मिळायला हवा, असं काहीच फिलिंग तिला येत असतं. आणि जे काही तिला फिलिंग येत असतं ना, ते खरंतर तिला माहीत नसतं की ते चुकीचं आहे. ते पण ती स्वतःला जरा शहाणी समजत असते आणि तिला असं वाटत असतं की आपण जे काम केलंय त्यामुळे आपण तर वाचलेलो आहोत, पण या सगळ्यामध्ये मात्र चांगलेच म्हणजे खूप चांगले आता हे दोघेही जण अडकलेले आहे, यावर मात्र आता तिचा विश्वास असतो. तर दुसरीकडे मात्र आता काही लोक म्हणजे पत्रकार आणि त्याचसोबत काही माणसं जी आहे ती मात्र अर्जुनचा पोस्टर घेऊन घरापर्यंत आता आलेली असतात आणि येऊन ना खूप मोठमोठ्याने घोषणा करू लागतात, अर्जुनला नावं ठेवतात. त्याच वेळेला सगळी जण एकदमच बावरलेली असतात, खास करून कल्पना, प्रतिमा, अस्मिता ही सगळीजण. पण त्या वेळेला ना सायली या सगळ्यांना एकच चांगला सल्ला देते आणि तो सुद्धा चांगले सडतोड उत्तर देताना म्हणत असते की तुम्ही आज माझ्या नव्याला जे काही नाव ठेवताय ना, उद्या सकाळी जेव्हा ते निर्दोष म्हणून इथे येतील ना, तेव्हा तुम्ही सगळ्या इथेच येऊन त्यांची मुलाखत घ्यायची आहे, कारण माझ्या नव्यावर विश्वास आहे. त्यांनी हे सगळं काही केलेलं नाहीये
आणि आज त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण या बदनामीतून सुद्धा मी त्यांची सुटका करेनच. आणि तेव्हा तुम्हा सगळ्यांना जाहीर निवेदन आहे की तेव्हा तुम्ही इथे या मुलाखत घ्यायला कारण आहे ना. आम्ही असे हरणारलो नाहीये. तुम्हाला काय वाटलं हे सगळं करून आम्ही हरून जाऊ आणि आम्ही या सगळ्यातून माघारी घेऊ पण नाही. माझा नवरा यामध्ये दोषी नाहीये ना, तर मी सुद्धा काही मागे हटणार नाहीये. सायलीने आता या सगळ्यांना जे काही सडेतोड उत्तर दिलेलं असतं ना, त्यामुळे आता सगळे ज्यांची बोलती बंद झालेली असते, जे काही पत्रकार, जी काही लोक आलेली असतात अर्जुनच्या बॅनर वगैरे घेऊन, त्यांना आता सायली अक्षरशः बाहेर काढते. आणि सगळेजण आता एकजुटीने एकत्र उभे असतात, कारण प्रत्येकाला अर्जुनवर विश्वास असतो. अर्जुन काही करणार नाही हे माहिती असते आणि सायलीच्या एकोप्यामुळे हे सगळं काही शक्य झालेलं असतं. आणि आता सखी जण मिळून या सगळ्यांना उत्तर देत तिकडून बाहेर हाकलून देतात. तर दुसरीकडे आता जे काही अर्जुन आहे त्याने आता वकीलपत्र तयार केलेलं असतं. त्याला डिस्कशन करण्यासाठी एक सेपरेट रूम हवी असते आणि त्यासाठी त्याने चैतन्य, रविराज सावंत, पोलीस आणि त्याचसोबत सायलीला हाताशी घेतलेलं असतं डिस्कशनसाठी. त्याच वेळेला त्याला आता तो पाटकर जो पोलीस आहे तो मात्र म्हणत असतो की बघ, या पहिल्या हिअरिंगला जर तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करता आलं तर ठीक नाही, तर मी या कायमच जेलमध्ये अडकवणारच आहे. बघ, प्रयत्न कर की लवकरात लवकर बाहेर निघशील या सगळ्यातना. असं देखील आता तो पाटकर इन्स्पेक्टर जो आहे तो मात्र आता अर्जुनला बोलत असतो. अर्जुनला जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा अर्जुन तर त्याचं बोलणं ऐकतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनला डिस्कस करायला जायचं असतं. त्याला माहिती असतं की या माणसासोबत तोंडाला तोंड लावून काहीच उपयोग नाहीये, कारण ह्याला बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. या गोष्टीबरोबर आता माहिती झालेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सावंत, इन्स्पेक्टर, सायली, त्यासोबत चैतन्य आणि अर्जुन हे सगळे जण एकत्र भेटलेले असतात आणि त्यांचे डिस्कशन होत असतं. सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला त्या व्यक्तीवर संशय आहे, माझाही त्या व्यक्तीवर संशय आहे, पण आता आपण हे सगळं काही कसं सिद्ध करायचे, तुम्ही काय विचार केला आहे का त्यावर. मात्र आता अर्जुन म्हणत असतो की बघ, मला सांग की त्या मी कामावरला निघालो होतो तेव्हा गाडी आपल्या घराबाहेरच पार्क केलेली होती आणि त्यामुळे घराबाहेर गाडी पार्क केल्यामुळे मी गाडी तिकडून थेट निघून गेलो आणि त्यानंतर मला रस्त्यात वाटत पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांनी जेव्हा मला अडवलं तेव्हाही मला जरा संशयास्पद वाटलं, कारण त्यांनी मला डायरेक्ट काय विचारलं तर गाडीवर पाटी कुठे आहे. मागे माझ्या गाडीची जी नेम प्लेट आहे ती सुद्धा काढून टाकलेली होती आणि नंबर प्लेट काढल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि त्यानंतर हे सगळी डेड बॉडीचा प्रकार घडला. आणि तर हे सगळं तो बोलत असताना सायली म्हणत असते, मग तुम्ही गाडी घेऊन मध्ये कुठे थांबला होतात का. अर्जुन म्हणतो की नाही, घराकडून जी गाडी घेऊन मी निघालो होतो थेट रस्त्यात मला जेव्हा पोलिसांनी थांबवलं तेव्हा मी तिथे थांबलो. मग रविराज त्याला विचारतात की मग ही डेड बॉडी बहुधा आधीच ठेवलेली होती असावी. सर अर्जुन म्हणतो की हो, ते असण्याची शक्यता आहे, कारण मी कुठेही मध्येच थांबलो नव्हतो. मग आता अर्जुन म्हणतो की गाडी तर आपल्या घराबाहेरच लावलेली होती आणि मग तिथेच जर डेड बॉडी ठेवलेली असेल तर सायली आपल्याला एक प्रूफ मिळू शकतो. तो म्हणजे बघ, सध्याच लावलेला आपला घराबाहेरचा कॅमेरा, कारण घराबाहेर इतके दिवस आपला कॅमेरा नव्हता. पण जेव्हा सचिनचं प्रकरण झालं होतं तेव्हा आपण ठरवलं होतं की कॅमेरा आपण लावून घेऊया एक्स्ट्राचा, त्यामुळे गेटच्या बाहेर सुद्धा आपण कॅमेरा लावून घेतलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टी काही क्लिक होतील, समजतील सुद्धा की नेमकं हे प्रकरण कोणी केले, काय केले. तर सायली ही या सगळ्यामध्ये खुश होते. सायली म्हणते की बरोबर, जर तिथेच जर तुमच्या गाडीत काही ठेवलं गेलेलं असेल
तर आपल्याला पुरावा मिळेल. पण जर आपण आईस्क्रीम खायला गेलेलो होतो तेव्हा आईस्क्रीम पार्लरला जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा सुद्धा गाडी बाहेर पार्क करून ठेवली होती. जर तिथे कोणी काही ठेवलं असेल तर तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काही कळणार नाही. मग तिथे मला आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन बघावं लागेल की तिथे काही कॅमेराची अरेंजमेंट आहे का. पण जरा घराबाहेर असेल तर उत्तमच आहे. त्यामुळे आपल्याला पुरावा भेटेल असेही आता सायली अर्जुनला सांगत असते. त्याचबरोबर आता सायलीला एक पुरावा सुद्धा मिळालेला असतो, जो म्हणजे शांताच्या रूममधला तो इयरिंग एक मिळालेला असतो. त्यामुळे सायलीला माहिती असतं की प्रियाने केलंय. पण पुरावा काही नसतो ना की प्रिया तिथे आढळली आहे. या सगळ्या गोष्टी नसतात. फक्त एक पुरावा मिळून उपयोग नसतो. अर्जुनला जर सोडवायचं असेल तर बरेच पुरावे, म्हणजे हे सगळं प्रियानेच केलं हे एखाद्या शूटमधून किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून कळायला हवं असाही विचार आता सायलीच्या मनामध्ये येत असतो. आणि आजकाल जमाना इतका बदलला, एआयचा जमाना आलाय. त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण जर ठरवल्या तर त्याचे व्हिडिओसुद्धा क्रिएट होऊ शकतात. आणि त्यामुळे सायली जी आहे ती एक पुरावे बरोबर गोळा करायचा प्रयत्न करत असते. आणि त्यातच अर्जुन तिला एक गोष्टी सांगत असतो. कारण अर्जुनला जेलमधून बाहेर येऊ शकत नसतो तो. त्यामुळे ज्या त्याच्या डोक्यातल्या कल्पना आहेत, आयडियाज आहेत, तो त्या सगळ्या काही सायली, चैतन्य आणि रविराजांसोबत शेअर करत असतो. आणि सायलीला त्या पद्धतीने तो सगळं काही कार्य करायला सांगतो. सायली म्हणत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही आता सगळं वर्कआउट करतो. जरी तिथे आपल्या घराकडे पुरावा नाही सापडला किंवा जर शांता मावशीच्या इथे काही घडते का, काही भेटते का, तेही आम्ही पाहतो. कारण का तिथेही सीसीटीव्ही असू शकतो. साईड घर आहे म्हटल्यावर तर. दुसरीकडे आता सायली जी आहे ती घरी येत असते आणि घराच्या गेटवर तिथे जिथे गाडी लावलेली असते तिथे तिचे निरीक्षण असतं. तिथे कॅमेरा ऑलरेडी लावलेला असतो. चैतन्यसुद्धा तिच्या सोबतच असतो. आणि सायली, वहिनी काय झालं असं तो तिला विचारतो. त्यावर आता सायलीचं लक्ष जातं जिथे जी गाडी लावलेली होती ना अर्जुनने, तिथे काही रक्ताचे थेंब पडलेले होते. आणि जे रक्ताचे थेंब पडलेले होते तिथून सायलीच्या लक्षात येतं की म्हणजे ही डेड बॉडी जी आहे ती इथेच ठेवण्यात आलेली आहे. आणि मग ती चैतन्यला सुद्धा ते दाखवते. चैतन्यही खुश होतो. चैतन्य म्हणतो की चल सायली, वहिनी, आपल्याला पुरावा मिळू शकतो. मला सांग, या कॅमेराचं फुटेज आपण कुठे बसून बघूया. कारण का तुमच्या घरात जरी बघून बसायला बसलो तर या सगळ्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुला तर माहिती ती प्रिया कानोसा घेऊन असेल. पण सायली म्हणते की आपण एक काम करूया, आमच्या रूममध्ये बसूया, थोडं डिस्कस करायचं म्हणून. आणि मग आपण या सगळ्याचे पुरावे चेक करूया मग आता. आणि सायली लगेचच तातडीने रूममध्ये जातात आणि या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात. आणि त्याच वेळेला जेव्हा सायली लॅपटॉप चालू करते आणि त्यानंतर ते सीसीटीव्ही चेक करत असते, ती बघत असते की रात्री जेव्हा ते आईस्क्रीम खाऊन आले होते ते आईस्क्रीम खाऊन आल्यानंतर आहे ना ती चेक करते की त्यांनी ती गाडी पार्क केलेली होती. ते आतमध्ये सुद्धा गेलेले होते आणि त्यांच्या गाडीच्या मागोमाग आता प्रियाची गाडी आलेली होती. हे सीसीटीव्हीमध्ये क्लिअरली दिसत असतं. हा सीसीटीव्ही असतो बाहेरच्या जो गेटच्या बाहेर त्यांनी नुकताच हल्ली लावून घेतलेला असतो, ज्या वेळेला सचिन आणि साक्षी भेटलेले होते. आणि साक्षी काळा बुरका घालून आलेली होती आणि हातात निसली होती. तेव्हाच अर्जुनने ठरवलेलं होतं की काहीतरी आपण प्रयत्न करू आणि म्हणून त्याने एक सेफ्टीसाठी ते सगळं केलेलं होतं. आणि ते आज अशा पद्धतीने उपयोगी पडेल असं सायलीला वाटलंही नव्हतं. सायली आता बघते की प्रिया गाडीतून उतरली. प्रिया ही आमच्या मागोमाग येते. त्यानंतर ती खिडकीतून वाकून बघते आहे आणि त्यानंतर मात्र ती पुन्हा घरात जाते आणि पुन्हा घराच्या बाहेर येते आणि तिच्या हातात चावी दिसते. हे सगळं काही
त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असतं. त्यानंतर मात्र आता हेही क्लिअर दिसतं की तिने तिच्या गाडीतून एक गोणी काढलेली आहे आणि ती आमच्या गाडीची डिक्की ओपन करते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दिसू लागतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा क्लू सायली आणि चैतन्याच्या हाती लागतो तेव्हा सायली खूपच जास्त खुश होते, कारण तिने एक पायरी यशस्वीरित्या पार केलेली असते. कारण तिला हे कळलेलं असतं की प्रिया ही संशयास्पद होतीच, पण प्रिया आता गाडीत जी काही डेड बॉडी आहे ती ठेवताना प्रत्यक्षात त्या व्हिडिओच्या माध्यमात दिसत असते. हे सीसीटीव्ही फुटेज सायलीच्या हाती लागल्यामुळे सायली आता प्रचंड खुश असते. सायली म्हणत असते की चला, एक मार्ग तर आपण पार केलाय. आता आपल्याला अजून काही गोष्टी करायच्या आहे, त्या म्हणजे तिच्यासोबत असणारा हा एक मुलगा. तिने हे काम एकटीने केलेलं नाहीये, तिच्यासोबत एक मुलगा आहे. कारण मला जयने सुद्धा सांगितलं होतं त्याच्यावर जो हल्ला झाला होता तो एका मुलानेच केला होता आणि त्या मुलाचा शोध सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि नक्कीच आता या सगळ्या प्रकरणात आहे ना तिला पैशांची गरज लागणार आहे आणि त्यामुळेच ना आता तिचे पैसे कसे बंद होतील हा विचार करायला हवा. चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, तू कशी तिचे पैसे बंद करणार आहे? सायली म्हणते की थांबा जरा, अधिराज भाऊजींना मला कॉल करावा लागेल आणि अधिराज भाऊजींना मला या सगळ्या गोष्टी एकदा कानावर घालाव्या लागतील. कारण अधिराजच आता सध्या तिला पैसे पुरवणारा एक व्यक्ती होता. म्हणूनच आता सायली अधिराजला कॉल करते आणि अधिराजला घडलेली हकीकत सांगते. अधिराजला हे ऐकून धक्का बसतो. तो म्हणतो की मी रिअल न्यूजमध्ये सुद्धा हे ऐकलं, पण या सगळ्या गोष्टी अशा असतील आणि इतक्या खालच्या थराला जाऊन करत असेल हे सगळं काही मला माहीत नव्हतं. सायली वहिनी, तू काळजी करू नको. सायलीने सांगितलेलं असतं की 1 रुपया तिला देऊ नका तुम्ही. उलट तिला सांगा की तुमच्या बँकेचा काही इश्यू झालाय, त्यामुळे तुम्ही काही पेमेंट वगैरे करू शकत नाहीये असं काहीच कारण तिला द्या. नक्कीच ती तुम्हाला पैशांसाठी कॉल करेल, कारण तिला आता या सगळ्या गोष्टी तिने जमवून आणल्यात. त्यासाठी सुद्धा तिला काहीतरी नवीन भानगड करायचीच असेल आणि त्यासाठी तिला पैशांची गरज लागेल. मग ती तुमच्याकडे पैसे मागायला येईल. तेव्हा काही झालं तरी पैशासाठी 1 रुपयासाठी तिला उभं करू नका. मग तिची मजा पुढे मी बघते. हिला कसं अडल करायचं ते नाही ना. तिचे 3 तेरा वाजवले तर माझं नाव देखील आता मी सायली लावणार नाही असेही आता सायलीने ठरवलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता प्रिया ही बाहेर पडलेली असते. तिला खरंतर अधिराजला भेटायचं होतं, पण ती आता जस्ट नुकती गाडीमध्ये बसते. तेच तिला आता कॉल आलेला असतो गाडीमध्ये बसल्या बसल्या आणि तेवढ्यातच तिला संतोषचा कॉल येतो आणि संतोष तिला कॉलवर म्हणत असतो की काय झालं, तुम्ही मला पैसे पाठवणार होतात, अजून तुम्ही मला पैसे पाठवले नाहीयेत. काम एवढं बेधडकपणे केलंय, अंगावर काटा आला होता. मॅडम, हे सगळं करताना पण कसं बसं आपण काम केलंय, पुरावा सुद्धा मिटवलाय, पण याचे पैसे कुठे आहेत? मला तुम्ही पनवेल सोडून जायला सांगितलंय, पण पनवेल सोडून कसा जाऊ, हातात पैसेच नाहीयेत असेही आता तो म्हणत असतो. यावर प्रिया म्हणत असते की तू थोडा वेळ थांब, मी तुझ्याकडे पैसे पाठवते, पण तू लवकरात लवकर पनवेल सोडून जा आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये रहा. हेही आता म्हटलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता प्रिया जी आहे ती कसंबसं त्याला सांगत असते. आणि त्यानंतर प्रियाचं डोकं चालत नसतं. प्रियाला कळत नसतं की पैसे कसे जमा करायचे. त्यामुळे आता प्रिया अधिराजला कॉल सुद्धा करायचा ठरवते, पण अधिराज आता प्रियाचे कॉल रिसीव्ह करत नसतो आणि अधिराजने तिला सांगितलेलं असतं का आय एम इन वेटिंग, वाटल्यास तुला भेटायचं असेल तर आपण भेटू शकतो. या रेस्टॉरंटमध्ये माझी मीटिंग सुरू आहे, तिथे तू येऊन मला भेट असाही त्याने आता तिला मेसेज टाकलेला असतो. मग आता तीही विचार करते की जर असं बोलून होत नाही तर निदान भेटून त्याच्याशी बोलूया, जेणेकरून त्याच्याकडून काही पैसे घेता येतील. त्याच्याकडून जर पैसे भेटले
तर माझं कामही होऊ शकतं असाही ती विचार करते, कारण अधिराजला ती कॉल करून दमलेली असते, कारण त्याने कॉल रिसीव्ह केलेला नसतो. मग ती विचार करते की जाऊ दे, आपल्याला एकच ऑप्शन आहे, त्याला जाऊन भेटायचा, आणि म्हणूनच मग ती त्याला भेटायचं ठरवत असते. घरातून ती बाहेर निघते, रेस्टॉरंटमध्ये जाते. तोपर्यंत इकडे अधिराजची मीटिंग ही संपलेली असते. अधिराज तिला म्हणतो की काय झालं, एवढे कॉल का करत होती, काही प्रॉब्लेम आहे का? तर ती म्हणते की हो ना, बाबांना कालपासून अचानक बरं वाटत नाहीये, त्यामुळे मला कामावरही यायला जमलं नाहीये. त्यासाठी मला थोड्या पैशांची गरज आहे. प्लीज तू थोडे पैसे देऊ शकतोस का, असेही अधिराजला ती म्हणत असते. त्यावर अधिराज म्हणतो, खरंच मी तुला पैसे दिले असते, पण माझ्या अकाउंटचा खूप मोठा इश्यू झालाय, काहीसा फ्रॉड झालाय माझ्यासोबत, त्यामुळे ना अकाउंट माझं फ्रीज केलेलं आहे. यामुळे माझ्या अकाउंटमधून मी कोणतेही ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीये आणि कॅशही सध्या माझ्याकडे नाहीये. उलट मीच तुला बोलणार होतो की तुझ्याकडे जर काही पैसे असतील तर तू मला दे आणि नंतर मी तुला देईन असं. पण आता प्रियाची तर सगळीकडून कोंडी झालेली असते, कारण तिला त्या समोरच्या मुलालाच म्हणजे त्या संतोषला सुद्धा पैसे द्यायचे असतात. पण अधिराजकडे आता पैसे नाहीत असं त्याने कारण सांगितलेलं असतं. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता ती अडकते. आणि जेव्हा या सगळ्यामध्ये ती अडकते ना, तेव्हा मात्र आता तिला कळत नसतं की पैसे कुठून गोळा करायचे, कारण आता पैसे तर द्यायचे आहेत, पण पैसेच नाहीयेत. त्यामुळे आता तिचं डोकं चालायचं बंद झालेलं असतं. ती घरी येते. घरी आल्यानंतर ती तशीच बॅग तिची टाकते आणि तशीच बॅग टाकून ती आता लगेचच चिडचिड करत असते. वॉशरूमला निघून जाते, पण जशी तिने बॅग ठेवलेली असते ना, तशी आता तिला काय बोलावं सुधरत नसतं. ती एकदमच टेन्शनमध्ये येते, कारण तो सुरा असतो ज्याने तिने शांताचा खून केलेला असतो, आणि तो सुरा आता नेमका तिच्या हाती लागलेला असतो. आणि जेव्हा अश्विन तिला असे काही प्रश्न विचारतो, तेव्हा मात्र प्रियाची भांबेरी उडालेली असते की अश्विनला काय उत्तर द्यावी. पण अश्विनला बरोबर त्या वेळेला तो पुरावा मिळालेला असतो आणि म्हणूनच त्याने त्या सगळ्या काही विचारपूस केल्या नसतात. इथे मात्र ती म्हणत असते की अश्विन, तू माझ्यावर संशय घेतोयस का? तू माझ्यावर असा आळ आणतोयस का? मग तो म्हणतो, पण हा सुरा तुझ्या बगेमध्ये असण्याचे कारण काय आहे ते तरी मला कळू दे. हे तर मला कळलं तर मग मी बघूया ना की आपण काय बोलतोय. तर असं बोलून तो तिला सारखं तेच फोर्सफुली विचारत असतो. मग आता प्रिया घाबरलेली असते. तिला समजत नसते की काय उत्तर द्यावं ते. मग आता प्रिया काय उत्तर देईल, आता पुढे काय होईल, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.